मॅम, मला एक विचारायचं होतं, माझ्या बच्चूला फीड का येते? मुलांमध्ये फिट येण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. साधारण 60 ते 70% मुलांमध्ये फिट्सची कारणं आपल्याला आढळून येतात, तर राहिलेल्या 30% मुलांमध्ये आपल्याला कारणं मिळत नाहीत. त्यातही 30% मुलांमध्ये जन्माच्या वेळेस झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांच्या ब्रेनला डॅमेज होऊन नंतर पुढच्या आयुष्यामध्ये फिट्स येऊ शकतात. जसं की कधीतरी ऑक्सिजन कमी होतो किंवा शुगर कमी होते, त्यावेळेला बाळाला NICU ठेवलं जातं. तर काही 30 ते 40% मुलांमध्ये जेनेटिक कारणं म्हणजे काय, तर ही जेनेटिक कारणं जीन्समध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे एक पर्टिक्युलर एपिलेप्सी सिंड्रोम असं जेव्हा आपण डायग्नोज करतो, म्हणजे EEG आणि MRI आणि काही लक्षणं यांचा जो समूह असतो त्याला आपण एपिलेप्सी सिंड्रोम म्हणतो. यामध्ये फिट्स एक विशिष्ट प्रकारच्या असतात. एका विशिष्ट वयात सुरू होऊन एका वयापर्यंत त्या राहतात आणि काही स्पेसिफिक औषधं आपल्याला द्यावी लागतात. तर हा सिंड्रोम आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं असतं. आणि जसं मी बोलले तसं काही 30% मुलांमध्ये कारणं आपल्याला मिळत नाहीत. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं. तुमच्या नियरेस्ट न्यूरोलॉजिस्टला दाखवा किंवा जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये असाल तर मनस्वी हॉस्पिटलला नक्की भेट द्या.